अनेक ग्रंथांचा व्यासंग होता. अनेक संदर्भ ग्रंथ त्यांनी वापरले होते या कामासाठी. त्यांना जे तुरुंगामध्ये कागद मिळायचे ते सुद्धा सुट्टे मिळत नव्हते, ते बांधून म्हणजे त्याची बुकं बनवून, त्या काळचा शब्द आहे, त्याची बुकं बनवून त्याच्यावर पाठपोट क्रमांक शिसपेन्सिलनी टाकून मिळत होते. पुन्हा पुन्हा मागणी केल्यावर काही कागद काही पेन्सिली त्यांना मिळत होत्या. हे सगळं त्यांना जो काळ लागला ह्या एवढा ग्रंथ लिहायला, त्यांना 3.5 ते 4 महिन्याचा काळ लागला. केवढा मोठा ग्रंथ आहे, गहन ग्रंथ आहे, तत्वज्ञान विषयक ग्रंथ आहे. साधारण 2 नोव्हेंबर 1910 मध्ये त्यांनी या ग्रंथलेखनाला सुरुवात केली, हस्तलिखिताला सुरुवात केली आणि मार्च 1911 मध्ये याचा कच्चा आराखडा पूर्ण झाला. पण हा कच्चा आराखडा जरी पूर्ण झाला तरी तो सगळा ब्रिटिशांच्या ताब्यात द्यावा लागला. हे सगळं करत असताना चित्ताला स्वस्थता नव्हती, चित्ताला अजिबात शांतता नव्हती. एवढंच काय तर या तुरुंगातनं आपण जिवंत बाहेर जाऊ का नाही याची सुद्धा शाश्वती नव्हती. पण तो तरी झालं, काहीही झालं तरी आपल्याला जे मिळालेलं ज्ञान आहे ते काहीतरी रूपामध्ये या ग्रथित करायचं, एवढी मात्र निश्चितच त्यांची खात्री होती, त्यांची धारणा होती. आणि त्यामुळे आणि हा सगळा मजकूर सुद्धा आत्ता जे पुस्तक आपल्याला बघायला मिळतं अशा स्वरूपात लिहिलाच गेला नव्हता. म्हणजे कोणत्या मजकुरानंतर कोणता मजकूर लिहायचा याच्याबद्दल त्यांनी कच्च्या आराखड्यामध्ये सगळे आकडे घातले होते. एवढंच काय तर ह्याची अर्पण पत्रिका म्हणा, त्याची प्रस्तावना म्हणा, हे सगळं तुरुंगातच त्यांनी पूर्ण केलं होतं. अर्थातच तुरुंगातनं सुटल्यानंतर पुन्हा त्यांनी त्याच्यात काही थोडेसे प्रस्तावनेमध्ये थोडेसे बदल केले असतील, पण जवळजवळ हा ग्रंथ त्यांच्या डोक्यामध्ये पक्का होता. आणि उलट ही जी विश्रांती मिळाली किंवा हे लेखन करत असताना त्यांना जी काही विश्रांती मिळाली ती त्यांना आवश्यकच होती. आणि तुरुंग ही त्यांच्यासाठी खरंच इष्टापत्तीच ठरलेली आहे. खरंच आहे, लोकोत्तर पुरुषांचं सगळंच काहीतरी अद्भुत असतं, विलक्षण असतं. सामान्य माणसाच्या आवाक्यात सुद्धा न येणारी अशी त्यांची कुशाग्र बुद्धी होती. सामान्य मनुष्य नुसता तुरुंगवास या शब्दानेच चळाचळा कापेल, पण लोकमान्यांना ती अगदी आवश्यकच होती. ते म्हणले आता मला खरी विश्रांती मिळेल. त्यावेळचे ते जहाल मताचे पुढारी असं मानले जायचे, किंवा त्यांना असंही म्हणायचं भारतीय असंतोषाचे जनक असं त्यांची हेटाळणी केली जायची, किंवा फादर ऑफ इंडियन अनरेस्ट असंही त्यांना इंग्रज लोक म्हणत होते. त्यांना मात्र लोकसंग्रहाची आवड होती. जे भगवद्गीतेमध्ये जे सांगितले कुर्यात लोकसंग्रहम, लोकसंग्रह अतिशय महत्त्वाचा होता. पण त्याच्यावरनं सुद्धा त्यांना हिणवलं जायचं. म्हणजे त्यांना तेल्या तांबोळ्याचे पुढारी असंही म्हटलं जायचं. म्हणजे जो शिष्ट वर्ग होता, समाजातला उच्चभ्रू वर्ग होता ते, आणि ब्रिटिश लोकांनी त्यांना तेल्या तांबोळ्याचे की अगदी खालच्या जातीच्या लोकांचे पुढारी असं म्हटलं. पण हीच त्याच्या पुढे नंतर या तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी जे लोकसमुदाय जनसमुदाय जो गोळा केला तेव्हा हीच त्यांची जमेची बाजू ठरलेली आहे. आणि ह्या तेल्या तांबोळी हे जे हिणवलं गेला होता शब्द, त्याच्यासाठी त्यांनी एक फार सुंदर शब्द योजलाय. तो लोकमान्यांचा शब्द आहे आणि त्याला म्हणतात बहुजन समाज. जो आज प्रचलित आहे, हा बहुजन समाज घडवण्याचं, त्यांचं नेतृत्व करण्याचं कार्य लोकमान्यांनी फार सुंदर रीतीने केलं. अर्थातच सगळा प्रवास सोपा नव्हता, अनेक अडचणी होत्या. याच काळामध्ये लोकमान्य टिळक आणि आगरकर किंवा फुले आंबेडकर यांचा सगळा तो काळ होता. आणि ह्या काळामध्ये टिळक आणि आगरकर यांच्यातला वाद तर इतका विकोपाला गेलेला होता. खरं म्हटलं तर दोन्हीही अतिशय विद्वान नेते होते, पण त्यांच्यातला वाद म्हणजे जणू काही नक्षत्रांची शर्यत आहे असं राम गणेशांनी सुद्धा म्हणून ठेवलेलं आहे. अशा या लोकमान्यांचा हा जो गीता रहस्य ग्रंथ आहे याच्यामध्ये आणखीन काय काय आहे. खरंच आहे, या मोठ्या लोकांचं सगळं आवरत असतं. हे खरं असलं तरी सार्वजनिक व्याप त्यांचा संपला आणि त्यांना हा शांतता मिळाली. त्याच्यामध्ये त्यांनी शंकराचार्यांचं जे अद्वैत तत्वज्ञान आहे त्याचाही आढावा घेतलेला आहे. किंवा विवर्तवाद त्यांनी जो सांगितला होता, किंवा जीव जगत आणि जगदीश या सगळ्याचं सांगताना त्यांनी विवर्तवादाचा सुद्धा आधार घेतलेला आहे. आणि त्याच जोडीला
वेदातली जी नासदीय सूक्त आहेत, नासदीय सूक्तांचे जे सिद्धांत आहेत ते प्रमाण मानून त्यांनी त्याच्याबद्दल फार सुंदर विवेचन केलेलं आहे. प्रकृती आणि पुरुष हे जे सांख्यांचं जे द्वैत आहे ते गीतेला खरं तर मान्य नाही. गीता म्हणते उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदारुता. प्रकृती आणि पुरुष याच्या पलीकडे जो तिसरा पुरुष आहे ज्याला पुरुषोत्तम म्हटलंय, आणि त्याच्याबद्दल लोकमान्यांनी फार एक सुंदर सुंदर कल्पनेने आपल्याला हे पटवून दिलेलं आहे. प्रकृती आणि पुरुष हे द्वैत झालं, पण तिसरा कोण आहे, पुरुषोत्तम कोण आहे, तर त्यांनी सांगितलेलं आहे. लोकमान्य म्हणतात की डाळिंबामध्ये वेगवेगळे डाळिंबाचं फळ एकसंध असतं, पण त्याच्यामध्ये दाणे वेगवेगळे असतात. तर डाळिंबाच्या फळाचं एकत्व जसं काही केलं नाहीसं होत नाही, तसंच जीव, जगत आणि जगदीश हे एकरूपच आहेत. फार वेगळा सिद्धांत लोकमान्यांनी मांडलेला आहे. अर्थातच भाषा कठीण आहे त्यामुळे ती चटकन कळणार नाही, पण समजून घेतलं ना तर लोकमान्यांचे सिद्धांत अगदी मनाला पटतातच. अनेक त्यांची वैर होती. जहाल मताचे असल्यामुळे त्यांची अनेकांबरोबर शत्रुत्व होतं. जहाल आणि मवाळ पक्ष तर आपल्याला अगदी माहितीच आहे, पण ते लोकमान्य म्हणतात मरणांतानी वैराणी निवृत्त न प्रयोजनम क्रियतामस्य संस्कारो ममाप्यश यथा तव. श्री रामचंद्रांचं रामायणातलं जे वाक्य आहे ते लोकमान्यांनी घेतलंय की मरणांतानी वैराणी असं त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. आता त्यांनी या गीता रहस्यामध्ये अनेक कठीण शब्द सुद्धा वापरलेले. अध्यात्म आहे, योग आहे, कर्ममार्ग, धर्म, माया, प्रकृती असे शब्द आपल्याही वाचनात ऐकण्यात वारंवार येतात, पण त्याचा अर्थ नेमका आपल्याला माहीत नसतो. पण लोकमान्यांनी त्यांच्या तेजस्वी लेखणीने या सगळ्या शब्दांना एक निराळं परिमाण दिलेलं आहे. आणि 100 वर्षापूर्वीचा काळ आपण आत्ता लक्षात घेतला तर त्या काळानुसार कितीतरी त्यांची वाक्य मात्र पल्लेदार आहेत. अर्थात वकिली पेशा, वकिली भाषा आणि तत्वज्ञान गहन आहे, त्यामुळे त्यांची पल्लेदार वाक्य तर आहेत. एकदा वाचून तो अर्थ समजत नाही, 12-12, 13-13 ओळींचा आहे, पण एकदा तो ध्यानात आला की तो मात्र चित्तामध्ये अगदी ठसतो. आणि त्यांनी कर्ममार्गाला प्राधान्य दिलं आहे, तरी भक्ती मार्गाचं महत्त्व कुठेही अमान्य केलं नाही. आत्ताच आपण सरळ मार्ग, सरळ जिना आणि गोल जिना बघितलंय, त्यामुळे परमेश्वर सगळीकडे भरून झालंय असं त्यांनी सांगितलंच आहे. हिमालयापासून ते अगदी धुळीच्या कणापर्यंत असा तो परमेश्वर भरलाय. तो जसा सापात आहे तसाच तो गरुडात सुद्धा आहे, सिंहात आहे तसा तो सशात पण आहे, तोच विघ्नहर्ता पण आहे आणि तो विघ्न करता पण आहे. घोर आणि अघोर, शिव आणि अशिव या सर्वांमध्ये सुद्धा तोच आहे असं सांगताना त्यांच्या मनाचा एक हळूवार कंगोरा उलगडलेला आहे. गीतेतलं जे अध्यात्म आहे, जे धर्म आहे, कर्मयोग आहे, या सगळ्याचं विवेचन करताना त्यांनी दासबोधातल्या काही कल्पनांचा सुद्धा आधार घेतलाय. उभारणी आणि संहारणी या सगळ्याचा आढावा घेऊन पुन्हा ते गीतेच्या बाह्य रंगाकडे, आपण अंतरंगाचं परीक्षण पाहिले पण बाह्य रंगाकडेही ते वळलेले आहेत. ही महाभारतात ही गीता कुठे आहे तर भीष्म पर्वाच्या 3ऱ्या उपपर्वामधले 25 ते 42 जे अध्याय आहेत ते भगवद्गीतेचे आहेत. याच जोडीला ब्रह्मसूत्र, उपनिषद याच्यातली साम्यस्थळं कोणती याचाही त्यांनी आढावा घेतलेला आहे आणि बारकाईने केलेला आहे. ह्या सगळ्याचा अभ्यास त्यांनी कधी केला, इतक्या बारकाईने केलेला आहे. या भागवत धर्माबरोबरच त्यांनी बौद्ध ग्रंथ आहेत, धम्म आहे, बायबल आहे याचाही अभ्यास केलाय. प्रत्येक श्लोकाचा अर्थ उलगडून सांगताना शिवाय त्यांचा संस्कृत व्याकरणाचा सुद्धा अभ्यास आहे. म्हणजे एका शब्दाचे अनेक अर्थ सांगताना त्यांच्या संस्कृत भाषेची जी गोडी आहे आणि जे व्याकरण आहे त्याच्यातलं शब्द भांडार ते अक्षरशः आपल्यापुढे उघडं करून टाकतात आणि त्यांचं जे प्रभुत्व आहे ते आपल्यापुढे ठळकपणाने पुढे येतं. एखाद्या व्यक्तीने आपल्या एका आयुष्यामध्ये जीवनाच्या किती विविध अंगांना स्पर्श करावा याची आपण कल्पना जरी केली तरी आपण थक्क होऊन जातो. म्हणजे गणित आहे, तत्वज्ञान आहे, या सगळ्या विषयांचा सखोल अभ्यास आहे. वकिली पद्धतीने म्हणजे ही सगळीच त्यांची पद्धत आहे ना, ती खंडन आणि मंडन, एखाद्या मुद्दा खोडून काढायचा
आणि एखादा मुद्दा ठामपणाने मांडायचा, हा जो त्यांची एक खासियत आहे, एक वैशिष्ट्य आहे. अतिशय मुद्देसूद अशी मांडणी आहे. त्याचबरोबर धर्मग्रंथातलं ज्ञान त्यांच्याकडे आहे. अनेक वचन आहेत, हॉब्स आहे, हेलिशियस आहे, हेल्वेशियस आहे. या पाश्चात्य तत्ववेत्यांचे विचारसुद्धा त्यांनी गृहीत धरलेले आहेत. त्या जोडीला संस्कृत वाङ्मय आहे, या सगळ्यावर प्रभुत्व आहे. आणि हे सगळं मात्र घडत असताना हे सगळं एकमार्गी घडत नाही. तुमच्या माझ्यासारखे अगदी ज्यांचं जीवन स्थिर आहे, सुरक्षित आहे, यांना सुद्धा हे करता येणार नाही. पण इतक्या अस्थिर जीवनामध्ये, तुरुंगामधल्या इतक्या अस्थिर आयुष्यामध्ये एवढं सगळं चालू होतं. आणि तुरुंगातून बाहेर आल्यावर सुद्धा केसरी आहे, मराठा आहे, याच जोडीला राष्ट्रोद्धाराची त्यांची तळमळ होती, धगधगता असंतोष होता. आणि हे सगळं उरात घेऊन हे गीता रहस्य रचणं ही काही साधी गोष्टच नाहीये. लोकमान्यांची भाषा कशी होती असं विचाराल तर आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे की लोकमान्यांची भाषा अतिशय परखड आहे. अगदी समर्थांच्याच भाषेत सांगायचं तर उत्कट भव्यतेची घ्यावे, मळमळीत अवघे टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. अशीच लोकमान्यांची भाषा आहे. उत्कट आहे, भव्य आहे, मुळमुळीत काहीतरी गुळमुळीत असलं त्यांना मान्यच नाहीये. त्यामुळे त्यांचे सगळे अग्रलेख होते ना, म्हणजे 4 जानेवारी 1881ला केसरीची खरं तर सुरुवात झाली. केसरी हा दैनिक वृत्तपत्राची सुरुवात 1881 साली झाली. आणि जेव्हा 1914 म्हणजे अर्थात 8 जून 1914 मध्ये जेव्हा बाहेर आले की टिळक तुरुंगातून, तेव्हा त्यांनी जो अग्रलेख लिहिला ना, त्याचं नाव आहे पुनश्च हरिओम. आणि ही पुनश्च हरिओम हा वाक्प्रचार म्हणून वापरला जातो. आणि त्या पलीकडे जाऊन अग्रलेखाला वाङ्मय क्षेत्रामध्ये मानाचं स्थान देण्याचं काम लोकमान्यांनी केलं. आणि तेच सगळं गीता रहस्यामध्ये आपल्याला त्यांची भाषा दिसून येते. नुसताच अग्रलेख नाही तर अग्रलेखाचे मथळे कसे असावे, त्याचं शीर्षक कसं असावं, त्याचं टायटल कसं असावं, याला सुद्धा फार मोठं एक परिमाण लाभलेलं आहे. त्याला एक निश्चित अर्थ आहे, तो व्यक्त करणारा आहे, वाचकांच्या मनाची पकड घेणार आहे. सगळ्यांनाच परिचित वाक्य आहे की सरकारचे डोके ठिकाणावर आहे का. हा लोकमान्यांचा अग्रलेख तर अगदी पुन्हा पुन्हा वाचावा असा अग्रलेख तेव्हाच्या काळात होता. आणि खरंच आहे. किंवा त्यांनी असंही एकदा म्हटलेलं आहे, युनिव्हर्सिटी आहे का सरकारी हमालखाने आहेत. असाच एक लेख त्यांनी कर्झनची कारकीर्द याच्यावर लिहिला होता. राष्ट्रीयत्वाची कल्पना आणि बाणी याच्यावर त्यांनी अनेक अग्रलेख लिहिले. म्हणजे अग्रलेखाला एक वाङ्मयीन मूल्य त्यांनी प्राप्त करून दिलं होतं. आणखीन एक गंमत सांगायची म्हणजे लोकमान्यांचे शब्दच सगळे वेगळे आहेत बरं का. आत्ताच आपण एक पाहिला बहुजन समाज हा शब्द त्यांनी नवीन रूढ केला होता. तसाच आणखीन एक शब्द त्यांनी रूढ केला होता ज्याला आपण सुलभता म्हणतो, की सहज सोपेपणा ज्याला म्हणतो, त्याला एक त्यांनी शब्द रूढ केला होता, सौलभ्य. सौलभ्य म्हणजे सुलभता, सोपेपणा हा शब्द होता. किंवा आपण म्हणतो की लोकमान्य हे जहाल पक्षाचे होते आणि महात्मा गांधीजी हे मवाळ पक्षाचे होते. हे शब्दच नव्हते तेव्हा अस्तित्वात. लोकमान्य अशा दोन्ही पक्षांना म्हणत होते नरम आणि गरम. नरम आणि गरम असे पक्ष होते. किंवा कुठेही लोकमान्यांच्या लेखनामध्ये भारत हा शब्दच नाहीये, हिंदुस्थान म्हटलेलं आहे त्यांनी. सगळीकडे हिंदुस्थान असं म्हटलेलं आहे. किंवा त्या काळचे ते शब्दच असतील कदाचित. किंवा ह्या संदर्भाच्या मुळाशी काय असं आपण म्हणतो, मुळाशी काय आहे. पण लोकमान्यांचा शब्द आहे त्याच्या बुडाशी काय आहे. बुडाशी हा शब्द वापरतात. किंवा कुणालाही ते माणूस म्हणत नाहीत, ते गृहस्थ म्हणतात. लोकमान्यांचं हे वैशिष्ट्य आहे. कितीतरी त्यांची वैशिष्ट्य आहेत की ती आज आपल्याला जराशी वेगळी वाटतात, पण त्या काळी ते शब्द त्यांनी प्रचलित केले. ते गृहस्थ म्हणायचे आणि कधी मनुष्य म्हणायची वेळ आली, एक मनुष्य, पण अनेकांना आपण मनुष्यच म्हणतो ना, पण लोकमान्य म्हणायचे मनुष्य. अनेक मनुष्य जमली होती त्या सभेला, मनुष्य असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. किंवा तुरुंगातनं सुटल्यानंतर सुद्धा त्यांनी असं म्हणले नाहीत की माझ्या कार्यामध्ये खंड पडला किंवा विराम मिळाला. ते म्हणाले या 2 वर्षाच्या कर्मलोपानंतर आता मी नव्याने काम करायला सुरुवात करतोय. कर्मलोप हा शब्द वापरलेला आहे.
या सगळ्या त्यांच्या जरी भाषा थोडीशी वेगळी असली तरी सुद्धा ती मनाला भिडणारी आहे, कारण ती आतून आलेली आहे, ती तळमळीची भाषा आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे वाक्य तर लोकमान्य टिळकांचं अगदी सगळ्यांना माहिती आहे. पण अनेक त्यांची वाक्य अशी आहेत, अनेक अग्रलेख त्याचे असे मथळे आहेत की त्यांच्या भाषेने वाचकांच्या मनाची अक्षरशः पकड घेतलेली आहे. हे आणि आत्ता जे वर्ष चालू आहे 2020, खरं म्हटलं तर लोकमान्यांचा मृत्यू 1920 मध्ये झाला, म्हणजे हे स्मृती शताब्दी वर्ष आहे. त्यांचं संघटन कौशल्य तर होतंच त्यांच्याकडे, त्यांचं नेतृत्व होतं ते निस्पृह असं नेतृत्व होतं. चरित्र कसं होतं असं विचाराल तर अक्षरशः आरसपानी चरित्र आहे, ट्रान्सपरंट म्हणतात तसं चरित्र आहे. कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन त्यांनी एकरूपच केलं होतं. म्हणजे त्यांच्या मुलाचा प्लेगमध्ये मृत्यू झाला तरी सुद्धा ते त्याला ज्या धीराने, ज्या खंबीरपणाने सामोरे गेले त्याला खरंच तोड नाहीये. राजकारणातली त्यांची उंची होती ती अनुपमेय होती. राजकारणातली त्यांची उंची कुणालाच फारशी गाठता आलेली नाहीये. हे सगळं सांगत असताना या सगळ्या त्यांच्या वर्तणुकीला कशाची जोड होती असं विचाराल तर भगवद्गीतेची जोड होती. भगवद्गीतेवर ते केवळ गीता रहस्य हा ग्रंथ लिहून ते थांबले नाहीत, तर ते खरोखर ही गीता जगलेले आहेत. ही गीता त्यांच्या पूर्णपणाने आचरणात आणलेली आहे. आणि ह्या गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे तेच आता आपण बघणार आहोत. आता आपण या ग्रंथावर किंवा लोकमान्यांच्या चरित्रावर थोडीशी चर्चा केली आहे, थोडंसं विवेचन केलंय. पण या ग्रंथाला गीता रहस्य असं का नाव दिलंय? काय रहस्य आहे याच्यातमध्ये? सिक्रेट तरी काय आहे? तर तेही आपण थोडंसं बघणार आहोत. गीतेतला एक सिद्धांत असा आहे, नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. कुणालाही एक क्षणभर सुद्धा कर्म न करता राहता येत नाही. कुठलं ना कुठलं कर्म चालूच असतं. अगदी तुम्ही झोपलात तरी झोपण्याचं, लोळण्याचं, बसण्याचं, उठण्याचं, खाण्याचं कर्म कुठलं तरी चालूच असतं. लोकमान्य म्हणतात जर जीवनात कर्म टाळता येत नाहीच, हे खरंय, भगवद्गीतेचा सिद्धांत आहे. मग कर्म तर करायलाच पाहिजे. मग कुठलं कर्म आचरलं तर स्व आणि पर कल्याण साधता येईल याचा विचार गीतेत केलेला आहे. फार सुंदर एक त्याच्यातलं खरोखर रहस्य उलगडून दाखवले. कर्म करायला पाहिजे हे तर ठरलं, नक्कीच करायला पाहिजे. कुठलं ना कुठलं कर्म हातून घडणारच आहे. मग ज्या कर्माने स्वतःचं आणि दुसऱ्याचं किंवा समाजाचं हित साधता येणारे असं कर्म का नाही करू? कुठलं तरी कर्म करायचंच आहे. आणि हे रहस्य लोकमान्यांनी यशस्वी रीतीने जगाच्या निदर्शनाला आणलं. आता आपण हे समारोपाकडे चाललोय. हे रहस्य उलगडून दाखवले आणि संपूर्ण जगाचा भ्रम नाहीसा केलाय. फार मोठं लोकोत्तर कार्य आहे. संपूर्ण जगाला जो भ्रम होता तो नाहीसा केलाय. काय भ्रम होता? की वेदांतामध्ये जीवन व्यवहाराची नीतीच नाहीये. वेदांत याच्यामध्ये नुसतं काहीतरी पारलौकिक कल्याण सांगितलंय, मृत्यूनंतरची अवस्था सांगितलंय. याच्यामध्ये नीती, व्यवहाराची नीती सांगितलीच नाहीये. किंवा पाश्चात्य राष्ट्रांचं असं म्हणणं होतं की हिंदू तत्वज्ञानामध्ये कर्मयोग शास्त्राचा अभाव आहे. हिंदू जे भारतीय तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये कर्मयोग शास्त्र नाहीच आहे. हा गैरसमज लोकमान्यांनी दूर केला आणि उलट भारतीय तत्वज्ञान कसं सर्वांग संपन्न. इथे फक्त पारलौकिक कल्याण नाहीये, इह आणि अमूत्र, इथलं आणि पलीकडचं हे आमचं तत्वज्ञान सर्वांग संपन्न आहे असं प्रतिपादन करून एक अतिशय अलौकिक गोष्ट लोकमान्यांनी केली आहे. ती म्हणजे भारतीयांच्या सात्विक स्वाभिमानाला एक उंची प्रदान केलेली आहे. भारतीयांना माहिती होतं आमची शास्त्र श्रेष्ठ आहेत, हे माहिती होतं. हे सात्विक स्वाभिमान होता, पण त्याला आपल्याला पाश्चात्यांना उत्तर देता येत नव्हतं. ते उत्तर ठामपणाने देण्याचं काम लोकमान्यांनी केले आणि भारतीयांचा जो सात्विक स्वाभिमान होता तो उंचावलेला आहे.
हे सगळं करण्याची प्रेरणा कुठनं मिळाली? प्रेरणा लोकमान्यांना कुठनं मिळाली असेल? त्यांनी एक फार पूर्वीच निश्चय केला होता. जेव्हा ते राजकारणात होते तेव्हाच त्यांनी एक निश्चय केला होता. ते म्हणाले होते, त्यांनी मनाशी निर्धार केला होता, मी ज्या शतकात जन्मलो त्या शतकाला भूषण होण्याजोगा ग्रंथ मी लिहिणारच आहे. हे आत्मविश्वासाचे उद्गार या गीता रहस्याने सार्थ ठरवले. शतकाला मान्य होईल, शतकामध्ये तो चांगला मान्य होईल, सगळ्यांना अतिशय आवडेल आणि त्या वाचकांच्या मनाला भिडेल असा ग्रंथ मी लिहिणार आहे असं त्यांनी तेव्हा प्रतिपादन केलं होतं. आज बघा 1914 मध्ये हा ग्रंथ लिहून गेला. आज शतक उलटलं तरी गीता रहस्याचं आकर्षण आजही आहे, विचारवंतांना आहे आणि पुढची अनेक शतकानुशतके ते राहणार आहे. इतकं अप्रतिम असं गीता रहस्याचं जे रहस्य आहे, जे लोकमान्यांनी अतिशय तळमळीने, अतिशय कळकळीने आपल्या समाज कल्याणासाठी, इतर पाश्चात्यांना उत्तर देण्यासाठी म्हणा किंवा आपल्या देशाला स्वराज्य मिळवून देताना जे त्यांना सिद्धांत आढळले हे सगळे दाखवून देण्यासाठी त्यांनी हे गीता रहस्य लिहिलं. आणि ह्या गीता रहस्याच्या माध्यमातून म्हणजे अर्थात लोकमान्यांचं कार्य अजरामर आहे, पण त्यातला एक भाग म्हणजे हे गीता रहस्य. आणि ह्या गीता रहस्याचं जे गीतेचा अभ्यास करणार आहेत त्यांनी एकदा तरी हे गीता रहस्य जाणून घ्यावं, वाचावं, त्याचा थोडासा अभ्यास करावा. कठीण आहे, मान्य आहे, कठीण आहेच आहे, पण कठीण आहे म्हणून सोडून नाही द्यायचं, कारण तो अलौकिक असा ग्रंथ आहे, अपार अद्भुत असा ग्रंथ आहे, लोकोत्तर असा ग्रंथ आहे. त्याचा आपण जरूर अभ्यास करूया. पुन्हा पुन्हा वाचलं तर थोडंसं कळेल असा हा ग्रंथ आहे. याचा आपण अभ्यास करावा अशीच आपल्याला प्रार्थना करते. त्या योगेश्वराकडे आपण ती प्रार्थना करूया आणि इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.